पिंजरा पिंजरा रे. पण काका तिला ना सतत कोणाचे तरी फोन येतात आणि मग ती 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 कट करते आणि मेसेजेस पण येत असतात. मग ते मेसेजेस वाचले ना की थोडी बिथरते ती. अच्छा, म्हणजे पहिल्यांदा तिचा मोबाईल ताब्यात घेतला पाहिजे. एक्झॅक्टली, मी आनंदीला तेच म्हणालो. गोर काका, तुम्ही काही काळजी करू नका, कारण काय मला या कामाचा चांगलाच अनुभव आहे. बरं, नाही पण आपण आत्ता काहीच ठरवायला नको, कारण वेळ आणि परिस्थिती बघून काहीतरी ठरवूयात. नाही, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की तो मोबाईल आपल्याला ताब्यात घेतला पाहिजे. ठीक आहे, हा विषय आता इथेच बंद करूया. आणि तुम्ही सगळ्यांनी सावध राहा, कळलं? तुमच्यापैकी कोणाची छोटीशी सुद्धा चूक आपल्याला महागात पडू शकते. पंढऱ्या, तू सतत अलर्ट राहायचंस. इथे जरा जरी काही शंका आली ना तरी ताबडतोब मला फोन करायचास. आणि आनंदे, नाही, वीर नारायणीची जरा जास्तच काळजी घेतोय असं जाणवलं तरी त्याच्यावर चिडायचं नाही, रुसायचं नाही, कळलं? मी काही नाही सांगितलं. तू पंढरीला विचार, त्यांनी सांगितलं असेल. मी सांगितलं का गोरख दादा? वीरनी मला कशाला काय सांगायला पाहिजे का? ते तर लक्षात. आनंदे, हे सगळं होणं स्वाभाविक आहे, कळतंय मला. पण हे जे काय चाललंय ते खोटं आहे ना. मग कशाला चिडायचं त्याच्यावर? आणि जरा मनावर संयम ठेव, कळलं? गोर काका, ही आनंदी सारखी चिडचिड करत असते. रात्रभर स्वतःही झोपत नाही आणि मलाही झोपू देत नाही. नाही, तरीच मी म्हणत होतो की आनंदीचे डोळे जरा नारायणी सारखे दिसायला लागलेत ना, म्हणजे जरा सुजलेले. होय का? अरे दीपक, कसा आहेस? अरे किती दिवसांनी फोन करतोयस? नाही चाललंय चाललंय आपलं, मस्त चाललंय. तू सांग. नाही रे, इथे घरीच आहे. अरे भेटतोयस कधी ते सांग. हा बोल बोल, भेटूया भेटूया. हा वीर कुठे गेला? वीर वीर आता ही महामाया गेली कुठे? वीर सुद्धा नाहीये खरा. कुठे गेले सगळे? नाही, आणि हे तर काहीच नाही. ठीक आहे, मी माफी मागते. मी नाही बघणार तशी, पण काका चुकून झालं होतं ते. काही नाही, आत्ता माफी मागते, पण हा विषय संपला ना की परत तिचं तेच तेच चालू होणार आहे बघा. पण आनंदे, मी माफी मागते ना. वीर हा अतिशय सभ्य आणि चांगला मुलगा आहे. त्याला जर जास्त सतवलंस ना तर फटकावून काढेन, कळलं काय? कळलं का? बरं असो वीर, या मिशनची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यामुळे तो फोन ताब्यात घेणं, सगळे धागेदोरे शोधणं हे सगळं तुला करायचंय. आणि लवकरात लवकर, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये या सगळ्याला. ठीक आहे, हा विषय इथेच थांबवूया आणि कामाला लागूया. वा, बघा याचा चेहरा किती खुल्लाय कामाला लागू म्हणल्यावर. काय बाबा, आता जवळच्या व्यक्तीजवळ जायला मिळणार ना? बघितलंस गोरख दादा, विषय नको हे म्हटलं तरी तिचं तेच 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 चालू आहे. तर मी तरी काय करू? आनंदे, काय गोरख काका, हे सगळं व्यवस्थित झाल्यावर मी नक्की कुठे राहायचं? नाही म्हणजे काय की सगळे आपापल्या घरात असायचं आणि मी गावाबाहेर असायचो कुठेतरी. पण ते काही असू दे गोरख काका, पण गुलाबताईला लवकरात लवकर घरी आणा आता. अगं आता सुखाने जगतोय ना मी, मग जगू द्या की मला जरा एकट्याला. अहो
बोलतोयस तू? गोरख दादा आलाय ना इथे पंढरीला भेटायला, म्हणून मी इथे आलो नारा. मग ही इथं काय करते? ही ही नाश्ता नाश्ता द्यायला आले होते मी. दिलास ना नाश्ता? मग जा आता, इथे खेदळत काय बसलीस? चल निघ. चल निघ. नारा, काका प्लीज, तू इथे मला भेटायला आला नाहीयेस, त्यामुळे प्लीज माझ्याशी बोलू नकोस. अगं नारा, मी तुला भेटायला येणारच होतो. कधी? नोकरांना भेटून झाल्यानंतर? काका, जर तुझ्या आयुष्यात मला हीच किंमत मिळणार असेल ना, तर तू माझ्याशी न बोललेलंच बरे. आणि वीर, तुझं झालं असेल तर आपल्या खोलीत ये. हा, खूप महत्वाचं बोलायचं. जा, तोफेला तोंड दे, पण प्रेमाने. आपल्याला तिच्या तालावर नाचायला लागणार आहे, कारण सत्य काय हे कळलं पाहिजे आपल्याला. जा जा. नारा, वीर, तुला माहिती आहे ना, मम्माचं आणि गोरख काकाचं पटत नाही, तरी तू गोरख काकाशी संबंध का ठेवतोस? नाही नाही, एक मिनिट नारायणी, हे बघ, अक्कांचं गोरखदादाशी पटत नाही, म्हणून मग मी गोरखदादाशी संबंध का नाही ठेवायचे? आपल्या बाळासाठी. आपण आता एका बाळाचे आई वडील होणार आहोत, त्यामुळे आपल्या वागण्या बोलण्यात मतभेद नाही ठेवले पाहिजे. वीर, ठीक आहे नारा, तू म्हणतेस म्हणून मी गोरखदादाशी सगळे संबंध तोडायला तयार आहे, फक्त तुझ्या बाळासाठी. तुझ्या बाळासाठी? तुला आपल्या बाळासाठी म्हणायचंय का? हो, खरंय तुझं, आपल्या बाळासाठी. पण मग नारा, तुला हेही माहितीये ना की माझ्या वडिलांचे, म्हणजेच तुझ्या सासऱ्यांचे, तात्यांचे अक्कांशी संबंध चांगले नाहीयेत. मग नसू दे ना, त्याचा इथं काय संबंध आहे? नाही म्हणजे बघ ना, जसं मी आपल्या बाळासाठी गोरखदादाशी संबंध तोडणार आहे, तसंच तू ही आपल्याच बाळासाठी तुझ्या आईशी संबंध तोडू शकतेस ना. व्हॉट? वीर, तू काय बोलतोस? तुला कळतंय का? मला चांगलं माहितीये नारा की कितीही कटू असला तरी आपल्या बाळासाठी म्हणून तू हा निर्णय नक्की घेशील. वीर, काय बोलतोयस तू? तुला वेड लागले का? तुला चांगलं माहितीये मी माझ्या मामाशिवाय नाही राहू शकत. नारा, आपल्या बाळासाठी म्हणून पण नाही. नाही वीर, हे शक्य नाहीये, आणि मी तुझ्या अटींमध्ये अडकणार नाहीये, कळलं? नाही नारा, मी गोरखदादांची वीर, जसं तू जा. मी नाही राहू शकत माझ्या मामाशिवाय, नाही राहू शकत. नारा, काय काय झालंय का तुला? मला काही नाही झालंय, तुला वेड लागलंय, वेड. आनंदे, गोरख काका गेले हा निघून. गेले? बरं झालं, गोरख काका आणि नारायणी एकमेकांच्या समोर आले ना, काही ना काहीतरी होतं. बरं ऐक, तू पटपट जेवणाचं बघ, नारायणीला लवकर जेवण लागण. हा, मी ताटं घेतो. काय गे, अजून तुझ्या चपात्यात चाललंस? आणि काय काय केलंस? आणि कोशिंबीर पण राहिली आहे तुझी? काय गे, हात चालव की पटापटा. काय चाललंय तुझं? कधी व्हायचं काम? आणि काय रे पंढऱ्या, हिच्या चपात्या होईपर्यंत तू कांदा आणि टोमॅटो चिर की कोशिंबिरीसाठी.
कांदा वय कांदा आणि जरा बारीक चिरतो. टोमॅटो पण घे थोडीशी. हो. दे मी तुला मदत करते दे. काय हळूहळू चाललंय नुसतं. काय रे चिरकी पटापटा. हो हे काय चिरतच आहे. तूच म्हणालास ना शालिनी काकूला मदत करत होता म्हणून. मग असं काय बघतोय? कर ना, येतं ना तुला. आई तुम्ही हा करेल, तो येतं त्याला. काय रे तुला हिनच सांगायला लागतं का? मी सांगितलेलं ऐकू नाहीये. नाही चिरतो ना, येतं मला. काय रे नुसते कांद्याचे 2 भाग केले तर तुझ्या डोळ्यात पाणी आलं. हा तूच म्हणाला ना शालिनीला मदत करत होता म्हणून. काय खोटं बोलला का काय माझ्याशी? हा नाही काकू, म्हणजे कांद्यामुळे पाणी नाही आलंय. अरे देवा काय झालं तुला? का रडतोस तू बाळा? हा काय झालं? काकू हा? खरं सांगू का काकू, मी तुम्हाला जेव्हा पण बघतो ना, मला तुमच्यात माझी आईच दिसते हो काकू. रडू नको रडू नको. अरे पंढऱ्या म्या तुझी आई नसले म्हणून काय झालं? आईवानी हाय ना म्या. हा रडू नको रडू नको. हा नसेल जमत कांदा तर हळूहळू चिर, हरकत नाही. आई तुम्हाला सोडून गेली, पण मला दुसरी आई मिळाली आहे. रडू नको बाळा रडू नको. अरे देवा. म्या तू हळूहळू चिरलास म्या करू का? नको आई नको. तुम्ही जाऊन आराम करा जा, नाहीतर मी तुम्हाला परत बघितलं तर मला रडू येलो. तुम्ही जा, तुम्ही आराम करा. नको तू रडू नको. म्या जाते बाहेर थांबते म्या. हा नको नको काकू, तुम्ही बाहेर पण नका बसू. काकू तुम्ही जाऊन तुमच्या खोलीत आराम करा काकू. बरं तू रडू नको. म्या जाते माझ्या खोलीत. हा बरं जाते. काकू आपलं आई. मला तुमच्यात माझी आई दिसते काकू. पंढऱ्या काय झागडोकं लावलंस रे? मला वाटलं पकडला असेल. मी काय वेडा आहे का? मी काय सहजासहजी असा पकडला जाणार नाहीये, कळलं ना? आई शपथ, वीर दादाचे 2 मिस कॉल आलेत. एक काम कर, तू ती फळं घेऊन जा, मी दूध घेऊन येते. सांगू आईने दिलंय. माहितीये जे काही मम्मा करते ते आपल्यासाठीच करतेय. तिची अख्खी प्रॉपर्टी, अख्खा शेलारवाडा माझ्या नावावर करायला चालली आहे. फक्त आपल्या बाळाच्या फ्युचर साठी. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. वीर तू काय बोलतोयस हे कळतंय का तुला? कळतंय का तुला? नारायणी माझं ऐकून घे. मी तुझं काही ऐकलं नाहीये वीर. नारायणी ताई, ललिता काकूनी हे दिलंय तुमच्यासाठी. बाळासाठी चांगलं असतं ना. हे बघ सगळे किती प्रेम करतात तुझ्यावर. आईने बघ कोणती कोणती फळं पाठवलीत. संत्र, मोसंबा, वीर सफरचंद. काय झालं? तुला माझ्या मम्माशी माझे संबंध तोडायला लावायची हिंमत कशी झाली रे? हा आणि त्या गोरख काकासाठी? हा तुला माहितीये जे काही मम्मा करते ते आपल्यासाठीच करतेय. तिची अख्खी प्रॉपर्टी, अख्खा शेलारवाडा माझ्या नावावर करायला चालली आहे.
फ्युचरसाठी. आणि तू तू मला माझ्या मम्मापासून तोडतोयस. नारायणी, अगं तू तू काय करतेस? हे बघ, अशा अवस्थेत असं करायचं नसतं. तुला समजावायचं असेल ना तर ह्याला समजाव, चूक याची आहे. नारायणी, अगं माझं ऐक. हे बघ, यांनी तुलाच त्रास मी तुझं काही ऐकणार नाहीये. आनंदी, आनंदे आनंदे लागलं का ग? नाही, कुठे नाही लागलंय पंढऱ्या. काहीच लागलं नाहीये काय आनंदी? तुझ्या डोक्याला खोच पडलीये, रक्त येते आणि मी मात्र तसाच उभा आहे. वीज दादा, तुम्ही डॉक्टरांना बोलवा ना. अहो फोन नका करू, इथेच तर आहे दवाखाना, जाऊन बोलवा जा. अहो जा ना. आनंदे तू चल, पहिल्यांदा चल. एवढ्याशा जखमेसाठी डॉक्टरांना बोलायची काय गरज आहे, आणि ते हिच्यासाठी. हिला काय झालं? कुठे पडली? पडली नाही, नारायणीने ढकललं तेव्हाच लागले हिला. हिनं आता का घरी मारा सुरू केला का? जाऊन बघतो मी तिला. नाही तिला घराबाहेर काढलं तर नावाचा तात्या नाही बाजूवर. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. काय झालं? त्या नारायणीचं डोकं फिरलंय तात्या. दिसेल ते फेकून मारती, उगाच राडा घालतीये. का पण? तिला राडा घालायला काही कारण लागतं का? हे बघा, अक्काच्या त्या फालतू पोरीची भीती बाळगण्याचं काही कारण नाही ना. तिच्याकडे काय दमडी आहे ना अक्काचं धाक असण्याचं कारण. हिला काय झालं? कुठे पडली? पडली नाही, नारायणीने ढकललं तेव्हाच लागले हिला. हिनं आता का घरी मारा सुरू केला का? जाऊन बघतो मी तिला. नाही तिला घराबाहेर काढलं तर नावाचा तात्या नाही बाजूवर. जाऊन काय करत तर शानावारच कर म्हणावा. आनंदी, मी डॉक्टरांना घेऊन येतो, तू इथेच थांब. वीर, हे बघ, त्याची काही गरज नाहीये. हळद आणि तेल लावल्यावर ते बरं होईल. आणि बघ ना, रक्तही थांबलं आता. ठीक आहे, मग मी औषध लावून देतो तुला. हा वीर, हे बघ, तू विसरू नकोस आपल्यात काय ठरलंय ते. आणि तात्यांना सांगण्याची काय गरज हो. हे बघ, आता ते गोंधळ घालतील आणि नारायणी अक्कांना फोन करून सांग. जरा कुठे वाटत होतं की सगळं जुळतंय, तर आता सगळं फिसकटतंय वीर. आनंदी, या सगळ्याची चिंता आता तू नको करूस. आता तुम्ही दोघं इथे भांडत बसणार आहात का? नाही, तू एक काम कर, तू हिला खोलीत घेऊन जा, मी औषध घेऊन येतो. चल. ओ महाराणी, काय चाललंय काय? मान्य आहे, तुमची मातोश्री वाघीने, पण तुम्ही त्यांच्या गोट्यातनं दावणी सोडून इथं आलात. असं वागायचं असेल तर वाड्यात राहता येणार नाही. आमच्या वाड्याचा पण काहीतरी नियम आहेत. तुमच्या घराण्याचे नियम चालवणारा तुमचा नातू माझ्याच पोटात आहे, कळलं का? अरे मग जरा मॅच्युरिटीनं वागा की. ही का पद्धत झाली का गरोदर बाईनं वागायची? उद्या असा अजगरपणा घेऊन नातू जन्माला आला तर आम्ही काही जन्मभर इसकटलेली आई, पिसाळलेली आजी आणि पैसाटलेला तो एवढ्याला सांभाळत राहायचं का? तात्या, माझ्या आईला काही बोलायचं नाही. मग कोणाला बोलणार हो? त्यांचाच गुण घेऊन जन्माला आला तो तुम्ही, तेव्हा त्यांना शिवाय खावच लागणार. आणि हे तुमचा नातू करून आम्हाला इमोशनल ब्लॅकमेलिंग करू नका. तुम्हाला काय झालं? अचानक असे का वागताय माझ्याशी? मी असाच वागतो, टिट्ट फॉर टिट्ट, जशात तसा. मी काय वाईट वागले हो तुमच्याशी? तुम्ही नाही हो, तुमचा आईबाप तरी कुठंच चांगलं वागला आमच्याशी. त्यांना पण आता काही गोष्टींची जाणीव करून द्यावी लागणार आहे बहुतेक.